Hello friends, today we are going to learn one of the important poems from our syllabus, and the name of the poem is Truth. The poem is very important and it is about the words. It is about the words, and we know that we use words for various purposes, right? Hmm? Words are there for the purpose of speaking. Okay. Before starting the poem, let's see the activities. The poem Truth is composed by the poet Barry Wade. First of all, let's see the activities. We'll start the activity warming up. You can refer page number 66, 65. You can find all the activities of the poem Truth. Warming up, chit chat. See, the activity is meant for you. You can do that activity at your home. See, chit chat. Do we speak the truth all the time? म्हणजेच आपण नेहमी सत्य बोलतो का? See, answer is no, we don't speak the truth all the time. See, answer of the questions in chit chat may vary from student to student. ठीक आहे. चिटचॅट मधील जे काही प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर त्या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाची वेगळी असू शकतात, प्रत्येकाचं वैयक्तिक मत येऊ शकतं. वाय डू वी टेल लाईज? लाईज म्हणजे काय? खोटे, खोटे बोलून. आपण खोटे का बोलतो? सी, वी टेल लाईज when we make some mistakes and do not want anybody to scold us. कधी कधी काय होतं, आपल्याला खोटं बोलावं लागतं, कारण अजाणतेपणानं आपल्या हातामधून काही चुका होतात आणि आपल्याला कुणीतरी रागावेल याची आपल्याला भीती असते, आणि म्हणून आपण कधी कधी खोटं बोलतो. थर्ड क्वेश्चन इज, हाऊ कॅन वर्ड्स हर्ट समवन? शब्द एखाद्याला कसे दुखावू शकतात? See, words are very important. Words can hurt someone when they are used unkindly and harshly. तर शब्द बघा की जेव्हा कठोरपणे वापरले जातात तर तेव्हा एखाद्याच्या भावना दुखावल्या जातात. चौथा प्रश्न आहे, why should we take care of using proper words while speaking? बोलताना आपण योग्य शब्दांचा वापर का केला पाहिजे? See, we should take care of using proper words while speaking because our words can hurt someone and they might feel bad. बोलताना आपण सुयोग्य शब्दांचा वापर केला पाहिजे, अन्यथा काय होतं, आपण चुकीचे शब्द जर वापरले तर दुसऱ्या व्यक्तीला वाईट वाटू शकतं, बरोबर? द लास्ट क्वेश्चन इज, हाऊ डू वी ब्रेक रिलेशनशिप्स? आपण आपल्यामधील संबंध कधी दुरावतो किंवा आपले संबंध कधी तुटतात? See, we break relationships when we use very abusive and unkind words to others. जेव्हा केव्हा आपण दुसऱ्यांविषयी कठोर, अर्वाच्य असे शब्द आपण वापरतो तर तेव्हा आपले संबंध तुटण्याची शक्यता असते, हो ना? ओके, we will move on to the next activity. See, write down 5 things that make you very happy. See, every one of us want to become happy, right? And whenever some things are done with us, we become happy, right? For example, our team wins the match. आपला संघ एखादा सामना जर जिंकला तर तेव्हा आपण आनंदी होतो, बरोबर ना? तर आपल्याला 5 रिस्पॉन्सेस आपल्याला लिहायचे, म्हणजे तुम्ही केव्हा आनंदी होता? When we get good marks in exam,
वी बिकम हॅपी. जेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतात तेव्हा आपण आनंदी होतो. वेन वी गेट अ नाईस गिफ्ट बाय समवन, जेव्हा आपल्याला कोणाकडून तरी एक चांगलं गिफ्ट मिळतं, चांगली भेटवस्तू मिळते, तेव्हा आपण आनंदी होतो. वेन वी फाइंड आवर फेवरेट बुक इन अ स्कूल लायब्ररी, जेव्हा शाळेच्या ग्रंथालयामध्ये आपल्याला आपलं आवडतं पुस्तक मिळतं तेव्हा सुद्धा आपण आनंदी होतो. वेन वी गो टू एनी हिल स्टेशन फॉर व्हॅकेशन, आपल्या सुट्ट्या आपण जेव्हा एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी आपण घालवतो तर तेव्हा आपण आनंदी होतो. वेन वी हेल्प अ नीडी पर्सन, बरोबर ना, जेव्हा आपण एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करतो तर तेव्हा सुद्धा आपल्याला आनंद मिळतो. बरोबर. चला बी ऍक्टिव्हिटी आहे. राईट डाऊन 5 थिंग्स दॅट आर हार्ड टू फॉरगेट बिकॉज दे हॅड अपसेट यू ग्रेटली. अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत की ज्या तुम्ही सहजासहजी विसरू शकत नाही कारण त्यांनी तुम्हाला निराश केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, माय बेस्ट फ्रेंड क्वारल्ड विथ मी, माझ्या जवळच्या मित्रानं माझ्यासोबत भांडण केलं आणि ती गोष्ट मी विसरू शकत नाही. यू हॅव टू लिस्ट द 5 थिंग्स. ओके, आय हॅव टेकन सम एक्झाम्पल्स. माय ब्रदर चीटेड विथ मी, माझ्या भावानं माझी केव्हा तरी फसवणूक केली होती, तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं आणि आता सुद्धा तर ती गोष्ट माझ्या मनाला बोचते. माय पॅरेंट्स पनिश्ड मी विदाउट राईम ऑर रिझन, आपल्या पालकांनी जर आपल्याला कुठलंच कारण नसताना शिक्षा जर केली तर आपल्याला वाईट वाटतं आणि आपण ती गोष्ट आपण कधीच विसरू शकतो. आय वॉज बिटन बाय अ डॉग, जेव्हा केव्हा तुम्हाला एखादा कुत्रा चावलेला असतो आणि जेव्हा केव्हा तुम्ही ती आठवण काढता तर तेव्हा तुम्हाला गेलं तर ते वाईट वाटतं. बरोबर आहे, आणि ती गोष्ट मी सहजासहजी विसरू शकत. आय ट्राईड हार्ड टू विन द रनिंग कॉम्पिटिशन बट फेल्ड, जेव्हा केव्हा तर तुम्ही धावण्याच्या शर्यतीमध्ये सहभाग नोंदवता आणि खूप कष्ट करता, प्रयत्न करता ती स्पर्धा जिंकण्याचा, परंतु दुर्दैवानं तुम्हाला अपयश मिळतं, तर तेव्हा बघा ती गोष्ट तुम्ही कधीच विसरू शकत नाही. माय लेग स्लिप्ड व्हाईल रशिंग टू स्कूल अँड आय गॉट इंजुरी, शाळेत घाईमध्ये जाताना माझा पाय घसरतो आणि मला जखम होते. तेव्हा that thing is hard to forget in your life and see these things made you upset through your entire life. आणि या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आयुष्यभर बघा तर तुम्हाला अपसेट करतात जेव्हा केव्हा तुम्ही आठवता. ओके ओके फाईन. नाउ लेट्स सी द पोएम ट्रूथ. Let me remind you that the poem Truth is about the words we use. The poet Barry Wade has suggested us to use the words very carefully and politely. And if not, we may hurt other people. Okay, now it's your relationship, it's your communication, whether you have to bind the people or you have to make the people away from you. Okay, see, let me show you the poem. I will read the poem first. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Stones and sticks break only skin, while words are ghosts that haunt me. Slant and curved the fall word swords to pierce and stick inside me. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. Pain from words has left its scar on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed. It's words that I remember. Okay, so this is a poem. There are total 3 stanzas in the present poem, and each stanza consists of 4 lines. So in this way, there are total 12 lines in the poem. एकूण 3 स्टॅन्झाज आहेत. प्रत्येक स्टॅन्झामध्ये
4 ओळी आहेत, बरोबर. म्हणजे या संपूर्ण कवितेमध्ये ओळींची संख्या आहे 12, बरोबर ना. नाउ लेट्स लर्न द पोएम स्टॅन्झा वाईज. चला तर मग स्टॅन्झा वाईज ही कविता आपण शिकूयात. पहिला स्टॅन्झा, दुसरा स्टॅन्झा आणि तिसरा स्टॅन्झा. ओके, फाईन. सी दिस इज द फर्स्ट स्टॅन्झा ऑफ द पोएम. स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. आता लक्षात घ्या, स्टिक्स म्हणजेच काय? काठ्या. स्टोन्स म्हणजेच काय? दगड. म्हणजे बघा, काठ्यानी आणि दगडांनी माझी हाडं कदाचित मोडली जाऊ शकतात, बरोबर ना. बोन्स म्हणजेच काय? हाडं, बोन्स. सी these objects, sticks and stones are very hard. Okay, and when someone uses sticks and stones to beat others, that person may get injury. Okay, and that person suffer from pain. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं समजा काठ्यांचा आणि दगडाचा वापर करून दुसऱ्याला जर मारायला सुरुवात जर केली, तर त्याला जखम होते आणि कदाचित त्याची हाडं सुद्धा जे नंतर ते मोडू शकतात, बरोबर ना. बघा आता दुसरी वर्ड. बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. परंतु सी द पोएट वॉन्ट्स टू टेल दॅट ओनली स्टिक्स अँड स्टोन्स आर नॉट इनफ टू ब्रेक द बोन्स. Apart from these objects, words can also hurt someone. काठ्या आणि दगडाशिवाय शब्द सुद्धा बघा इजा पोहोचवू शकतात. ओके, सी स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. दगड आणि काठ्या फक्त बघा आपल्या शरीराला किंवा त्वचेला इजा करतात. आपली जी काही त्वचा आहे, समजा आपल्याला आता काठीनं कोणीतरी मारलंय, कोणीतरी आपल्याला दगड मारलाय, तर त्याचा ओळ किंवा त्याचे व्रण आपल्या त्वचेवर दिसतात. परंतु बघा शब्दांचे व्रण सुद्धा आपल्या मनाला जे नाही तर ते भिडतात. व्हाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हॉन्ट मी. सी आता कवीनं इथं शब्दांची तुलना कोणासोबत केली आहे? घोस्ट सोबत, भूतांसोबत केली. वर्ड्स आर कॉल्ड ॲज घोस्ट. जसं की बघा भूत एखाद्याला जे नाही तर ते पछाडत, तर तसेच बघा शब्द सुद्धा जे नाही तर ते एखाद्याला पछाडतात. आता समजा तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांनी शिवीगाळ केली, तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांनी मोठ्याने बोललाय, तुम्हाला काहीतरी कठोर बोललंय, तर तुम्हाला बघा त्याचे शब्द सातत्यानं तुमच्या मनामध्ये जे नाही तर ते आठवतात. अरे मला हा खूप वाईट बोलला होता, बरोबर. म्हणूनच बघा इथं कवीनं शब्दांची तुलना भूतांसोबत केली. अकॉर्डिंग टू द पोएट, स्टिक्स, स्टोन्स as well as words can hurt the feelings of others. Sticks and stones might give only physical pain, but words give emotional pain. बरोबर. काठ्या आणि दगड कदाचित शारीरिक इजा पोहोचवतात, परंतु शब्द सुद्धा बघा आपल्याला भावनिक इजा जे ना तर ते पोहोचवतात. सो वी आर सजेस्टेड टू यूज द वर्ड्स पोलाइटली अँड लव्हिंगली. लेट्स सी द पिक्चर. व्हॉट डू यू सी इन दॅट पिक्चर? येस, you see sticks and stones. How many sticks are there? How many? 2. Yes, 2 काठ्या आणि दगड किती आहेत? 3 आहेत, बरोबर आहे. आता समजा काठ्या आणि दगडांनी तुम्हाला जर कोणी जर मारलं, बरोबर, तर तुम्हाला लागेल, बरोबर आहे. शारीरिक इजा होऊ शकते तुम्हाला. आता बघा दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? एक आई तर तिच्या मुलीला जे नंतर ते रागावते, बरोबर. तिच्या हातामध्ये काठी आहे का? नाही. दगड आहे का? नाही. तरी पण बघा ती मुलगी रडते. ओके, इट मीन्स दॅट वी कॅन गेस दॅट अ मदर might have used very harsh words to her daughter.
कदाचित बघा आईनं तिच्या मुलीला रागावलेला असेल शब्दांनी, आणि म्हणून बघा तर ती मुलगी जी नंतर ते रडते, म्हणजे तर तिला भावनिक आघात झालाय, भावनिक दुःख झाले, म्हणून बघा तर ती मुलगी जी नंतर ते रडते. म्हणजे बघा फक्त काठ्या आणि दगडांमुळेच इजा पोहोचते असं काहीही नाही. शब्दांमुळे सुद्धा बघा इजा पोहोचली जाऊ शकते. राईट. गोष्ट म्हणजेच काय? भूते. हॉन्ट म्हणजेच काय? पछाडणे. पछाडणे. ठीक आहे. ओके. लेट्स मूव्ह टू द सेकंड स्टँड. फाईन. सी. Slant and curved the forward swords to pierce and stick inside me. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. बरोबर. आता बघा स्लांट म्हणजेच काय? स्लांट म्हणजे बघा तिरकस, स्लोप, उतार. आणि कर्ड म्हणजेच काय? बेंड, वक्र, वाकलेले. बरोबर आहे. द फॉलोअर्स. आता इथं बघा काही शब्द की जे बघा तिरकस असतात. आपण बोलतो बघा कधी कधी, तिरकस बोलू नकोस बरं का. म्हणजे खोचक बोलू नकोस. आपण कधी कधी खोचक बोलतो. बरोबर आहे. कसं बोलतो आपण? तू खूप छान आहेस रे, मला माहित आहे. बरोबर आहे. म्हणजे आपला म्हणण्याचा हेतू काय असतो? की तुझ्याकडून काहीतरी चूक झाली, पण आपण सरळ सरळ ती गोष्ट न म्हणता खोचकपणे आपण बोलतो. बरोबर आहे. तर बघा आता स्लॅन्ट अँड कर्व्ड द फॉलोअर्स, म्हणजे हे जे काही तिरकस आणि वक्र, वाकडे शब्द असतात, तर ते एखाद्या तलवारीसारखे असतात. ते शब्द बघा नेहमी बघा बोचतात, टोचतात. सी. टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी. आता पियर्स म्हणजेच काय? भेदून जाणे किंवा छेदणे. स्टॅब. स्टॅब. बरोबर आहे. समवन स्टॅब बाय द स्वॉर्ड. आपण म्हणतो बघा कोणतरी तलवार खुपसली. बरोबर आहे. आता बघा जसं एखादी तलवार एखाद्याला भेदते, छेदते. बरोबर आहे. अगदी त्याच पद्धतीनं बघा शब्द सुद्धा बघा एखाद्याच्या मनाला छेदतात, एखाद्याच्या भावना ज्या नंतर ते दुखावतात. कवी असंच म्हणतोय की हे जे काही तिरकस आणि वक्र शब्द आहेत की जे एखाद्या तलवारीसारखे असतात, ते सुद्धा माझ्या मनाला छेदतात आणि मला अतीव असं जे नंतर ते दुःख देतात. आणि ते बघा स्टिक, आणि ते शब्द माझ्या मनामध्ये जे नंतर ते कोरून राहतात, ते स्टिक राहतात, चिटकलेले असतात. ओके. इट मीन दॅट whenever you are called by someone by using very harsh and unkind words, you do not forget that person as well as his or her words. Okay, because his words had given you a lot of pain. Once you get pain from someone, you will not forget his words easily. Okay, so words are like swords, right? I will show you the picture. What do you see in that picture? Swords. बरोबर. तलवार. Swords म्हणजे काय? तलवार. म्हणजे बघा शब्द एखाद्या तलवारीसारखे असतात. बरोबर. शब्द हे तलवार असतात, म्हणून बघा शब्द आपण जपून वापरले पाहिजेत. ऍज द स्वॉर्ड gives injury to other person, like that words also give injury, not on his physiology but in his mind. See the third line. Bats and bricks may ache through bones, but words can mortify. बॅट्स म्हणजेच काय? फळ्या, लाकूड. ब्रिक्स म्हणजेच काय? विटा. फळ्या किंवा लाकूड आणि विटा बघा, हे एक म्हणजेच काय? दुखावणे, पेन. तर ते माझ्या हाडाला इजा पोहोचवू शकतात. हाडाला म्हणजेच काय? शरीराला. बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय. परंतु शब्द सुद्धा बघा मला लज्जित करतात. मॉर्टिफाय म्हणजेच काय? मेक वन फील अशेम्ड अँड एम्बॅरेस्ड. लाजवणे, लज्जित करणे. पण शब्द सुद्धा बघा माझ्या मनाला गेल्यानंतर ते इजा पोहोचवू शकतात. सो नॉट ओनली बॅट्स
provide injury. Not only bricks provide injury, but also words also give pain to others if not used kind. शब्द जरी बघा कोमलतेने किंवा प्रेमळ नाही जरी वापरले आणि कठोर शब्द जर वापरले तर ते शब्द सुद्धा बघा दुसऱ्याच्या मनाला आघात पोहोचवू शकतात, इजा पोहोचवू शकतात. राईट. ओके, लेट्स सी द लास्ट टाइम. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार. स्कार म्हणजे काय? व्रण. व्रण, जखम. स्कार म्हणजे मार्क लेफ्ट बाय अ वुंड, जखमेने झालेला व्रण. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed its words that I remember. पेन म्हणजेच काय? दुःख, वेदना. आता शब्दांनी बघा ज्या काही वेदना पोहोचतात तर त्याचे व्रण मनामध्ये असतं, की जे मन खूप नाजूक असतं. आपलं हृदय खूप नाजूक असतं. आणि जेव्हा केव्हा एखादा व्यक्ती आपल्याला रागावतो, शिवीगाळ करतो, अर्वाच्य भाषेमध्ये आपल्याला बोलतो, तर ते शब्द, त्याचं बोलणं आपण कधीच विसरू शकत नाही. आणि आपलं जे काही कोमल असं मन आहे, आपलं कोमल असं जे काही हृदय आहे, तर त्या हृदयावर बघा तर ते शब्द, कठोर शब्द अक्षरशः कोरले जातात आणि आपण कधीच ते शब्द आपण विसरू शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे बघा शब्द आपण जपून वापरले पाहिजे. कट्स अँड ब्रुइसेस नाऊ हॅव हिल्ड. कट्स म्हणजे काय? जखमा, कट झालेले असतात बघा, वुंड मार्क असतात. ब्रुइसेस म्हणजे परत जखम, इंजुरीज. कदाचित बघा आता शारीरिक जखमा भरून निघतील, द इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर. परंतु बघा शब्दांनी जर आपण एखाद्याला जर दुखावलं तर त्या जखमा कधीच भरून निघत नाहीत. बरोबर. सी, फिजिकल ब्रुइसेस, फिजिकल इंजुरीज माइट heal, but the injury which is given by using the harsh and unkind words, those injuries are not healed at all. So, the poet personally tells all of us that we should use the words politely. We should use the words softly. We should behave lovingly with one another. Okay. See. माइंड. बरोबर आहे. एक चित्र आहे बघा आणि दुसरं आहे बघा इंजुरी. आता पहिलं जे चित्र तुम्हाला दिसतंय तर ते शब्द, मन जे आहे आपलं, तर त्या मनामध्ये बघा तर ते शब्द राहतात सारखे सारखे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये एक जखम आहे बघा. म्हणजे शारीरिक जखम कदाचित भरून निघते, परंतु बघा मनाला झालेली जखम कधीच भरून निघत नाही. Okay. Okay, fine. See, now let's sum up the poem by theme or central idea. आता या कवितेची थीम किंवा सेंट्रल आयडिया काय? सी, द पोएट टेल्स अस द इम्पॉर्टन्स ऑफ वर्ड्स. कवी आपल्याला काय सांगतो? शब्दांचं महत्व. वर्ड्स आर व्हेरी पॉवरफुल. शब्द खूप सामर्थ्यशाली असतात, म्हणून आपण शब्द जपून वापरले पाहिजे. दे कॅन कनेक्ट पीपल ऍज वेल एज मेक पीपल गो अवे फ्रॉम वन अनदर. शब्दांनी बघा माणसं आपण जोडू शकतो आणि माणसं आपण दुरावू शकतो किंवा माणसं आपण तोडू शकतो. जर आपण प्रेमळ शब्द जर वापरले तर लोक आपल्याला चांगल्या पद्धतीने बोलतील, आपले संबंध चांगले राहतील. आणि जर आपण चुकीचे शब्द वापरले, कठीण शब्द वापरले, कठोर शब्द वापरले तर लोक निश्चितच आपल्यापासून दूर जातील. वी शुड यूज द वर्ड्स पोलाइटली अँड टेंडरली. आपण नेहमीच बघा पोलाइटली, नम्रपणे आणि काळजीपूर्वक आपण शब्द वापरले पाहिजेत. इफ वी टॉक विथ अदर्स सॉफ्टली ऑर लव्हिंगली, वी कॅन मेक गुड रिलेशनशिप्स विथ ऑल. दुसऱ्यांसोबत बघा आपण प्रेमळपणे जर आपण बोललो तर निश्चितच आपण चांगले संबंध त्याच्यासोबत आपण जोडू शकतो. इम्पोलाइट, असभ्य शब्द, अँड अनकाइंड वर्ड्स, चुकीचे शब्द. इम्पोलाइट अँड अनकाइंड वर्ड्स गिव्ह पेन. चुकीचे शब्द किंवा बघा कठोर शब्द हे वेदना देतात. अनकाइंड अँड हार्श वर्ड्स मेक अ पर्सन्स इम्प्रेशन बॅड ऑर निगेटिव्ह. आता लक्षात, हे खूप महत्वाचं आहे. एखादा व्यक्ती जर चुकीचे शब्द वापरत असेल किंवा कठोर बोलत असेल तर तेव्हा बघा त्याचं इम्प्रेशन कधी पण वाईटच पडतं, त्याची छबी कधीही नकारार्थीच पडते. सो म्हणूनच
वी आर सजेस्टेड टू यूज द वर्ड्स केअरफुली अँड सॉफ्टली. आणि म्हणूनच बघा आपल्याला कवी असा सल्ला देतोय की आपण शब्द नेहमी काळजीपूर्वक आणि अत्यंत सौम्य शब्द आपण वापरले पाहिजे. इन शॉर्ट वी शुड थिंक बिफोर स्पीक. थोडक्यात सांगायचं असेल तर आपण बोलण्यापूर्वी विचार करायला पाहिजे. ओके. And if we talk or if we use the words politely and carefully, we can definitely make other people happy. As you see, a group of friends is happy in the picture in front of you. Okay, fine. So we'll stop here. You are suggested to do the activities. ठीक आहे. तर तुम्हाला आता काय करायचंय, त्या कवितेच्या खालच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत इंग्लिश वर्कशॉपच्या, तर त्या तुम्हाला काय करायच्या, सोडवायच्या आहेत. ठीक आहे. फाईन, विल स्टॉप हिअर.